2023-24चं बजेट आलं आणि त्यात शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल अशी घोषणा झाली। पुढे वर्षभर त्याचा काहीच विषय निघाला नाही। पुन्हा आलं 2024-25चं बजेट आणि त्यामध्ये पुन्हा शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा केली जाईल आणि हे सगळं येत्या 3च वर्षात केलं जाईल अशी घोषणा झाली। परतही थोडे दिवस हे प्रकरण शांत राहिलं, पण या अर्थसंकल्पात 3 वर्षाची मुदत देण्यात आल्यामुळे यावर्षी याला जास्त सिरियस घेतलं गेलं आणि नुकतंच 2 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पाडली आणि त्यामध्ये पुन्हा या शेती डिजिटलीकरण प्रकरणाचा उल्लेख झाला। यात असं सांगण्यात आलं की शेतीचं डिजिटलीकरण केलं जाईल आणि त्यासाठी जवळपास 2817 करोड रुपये निधी सुद्धा देण्यात येईल आणि या प्रकरणाला नाव देण्यात आलं डिजिटल कृषी मिशन।